माननीय आमदार साहेब व सन्मान्य व्यासपीठ, आपण सर्वांना नमस्कार। अनेक विषयावरती चर्चा झाली, धनगराबद्दल चर्चा झाली, बंजारा समाजाबद्दल चर्चा झाली, पण आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो। ॲडव्होकेट के सी पाडवी साहेब विद्यार्थी संघटनेपासून बोगस आदिवासीच्या विरुद्ध लढा देत आहे, आताही देत आहे। राजकीय पक्ष म्हणून असेल, सामाजिक कार्यकर्ते म्हणून असेल, आमदार होते, माजी मंत्री होते, लढाई चालूच आहे। आपलं सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्यामध्येच अनेक असे प्रकरण घडत असतात। आमदार साहेबांनी सांगितलं, कोळी समाजाचे सांगितलं, ठाकूर आहे, माना आहे, गोंडगोवारी आलं होतं। गोंडगोवारीचं मी आपल्याला एक सांगू इच्छितो, वडील मंत्री असताना भयंकर विरोध होता की तुम्ही सर्वोच्च न्यायालयाला अपील दाखल करू नका। भयंकर विरोध होता, मी पाहिलं स्वतः। कोणताही राजकीय पक्ष असो, कोणताही मंत्री असो, भयंकर विरोध होता। धमक्याचे फोन येत, धमकी दिलेले फोन येत होते की तुम्ही मागे घ्या, फार चुकीचं तुम्ही असं हे करताय। पाडवी साहेबांनी एकच सांगितलं, मी माझ्या समाजासाठी करतो आहे, मला कोणाला विचारायची गरज नाही। मंत्रीपद मला दिल्लीवरून आलं आहे, महाराष्ट्राचे कोणते नेत्याने मला काही सांगू नये। मंत्रीपद आहे, समाजाप्रती मला न्याय द्यायचा आहे, मी ते अपील दाखल करणारच। अपील दाखल केली, अपील मध्ये 70 लाख रुपये लागणार होते, लागले, आणि त्याचे जीआरई काढला, निधी अरेंज करून दिली का मंत्री होते, सरकारी पैशांमधून अपील दाखल केला, सरकारी वकील लावला आणि समाजाला न्याय दिला। 25 लाख बोगस घुसखोरी करायला पाहत होते, त्यांना तिकडेच थांबवलं गेलं। मला वाटतं खूप मोठं यश होतं आणि आदिवासी समाजाला फार मोठा न्याय भेटला त्यावेळेस। आणि निश्चितपणे मला वाटतं फक्त वडवी साहेब आले होते, मला माहिती आहे मंत्रालयामध्ये वडवी साहेब आले होते, काही संघटना पण आले होते, वडिलांचा सत्कारही केला होता, आणि निश्चितपणे मला वाटतं कुठेतरी थांबवलं गेलं बोगसच्या घुसखोरी। आणि त्यावेळेस मंत्री असताना पण जेव्हा पण ते विधानसभेत जात होते तेव्हा बाकी सर्व धनगरचा विषय काढायलाच घाबरत होते, का धनगरचा विषय काढला के सी पाडवी साहेब तिकडेच काय ना काय शोधून काढतील आणि तिथेच त्यांचा फेल होऊन जाईल, म्हणून त्यांनी ते 2.5 वर्षापर्यंत धनगरचा विषय काढलाच नाही, भीती होती त्यांना। त्यानंतर सरकार पडली, पण आपलं सर्वांना माहिती आहे की ज्या पद्धतीने धनगरांचा विषय हायकोर्टात असेल, सुप्रीम कोर्टात असेल, सुप्रीम कोर्टामध्ये पण निकाल दिला होता, धनगराला घेऊ शकत नाही आपण। त्याच वेळेस वकील मंडळी पण ऐकून घ्या, हायकोर्टात तरी गेले तेच विषयावरती, जेव्हा मेरिट नाही आहे तरी सुनावणी झाली, मी हजर राहिलो, वकिलांबरोबर बसत होतो, सिनियर काउन्सिल तर लावले होते, पण त्याच वेळेस आठसुरे वकील पण होते, माझे सिनियर नितीन गंगल साहेब होते, त्यांच्या केबिनला बसत होतो, राजू वसावेकर होते, सामाजिक कार्यकर्ते, त्यांच्यावर बसून आम्ही अभ्यास करत होतो की कोणत्या पद्धतीने आपण ह्याला चॅलेंज देऊ शकतो। टिकणार नव्हतं ते, पण तरी सुनावणीसाठी हजर राहायला पाहिजे, वकील पाहिजे आपल्या बाजूने, ते सिनियर वकील लावता, सिनियर काउन्सिल, डेझिग्नेटेड सिनियर काउन्सिल बोलता अरविंद वडी साहेब, डेझिग्नेटेड सिनियर काउन्सिल असता, ते जजच्या लेवलचे वकील असता, त्यांच्या पगारच मला वाटतं दिवसातला, जसं तुम्ही सांगितलं 8-8 लाख असतं, असं 4-5 वकील त्यांनी सिनियर काउन्सिल लावले होते। आपण कसं चॅलेंज देणार? तरी आपण सिनियर काउन्सिल उभा केला, ते हिअरिंगला हजर राहिले, आणि कसं तरी आपल्याला न्याय भेटला। मला तो फार मोठं यश होतं, आणि निश्चितपणे मला वाटतं, पण आपल्याला कायदेशीर भाषा सांगू इच्छितो, कोर्टाला अधिकार नाही आहे, कोर्टाला बिलकुल अधिकार नाही आहे। मी हेही सांगू इच्छितो, महाराष्ट्र सरकारलाही अधिकार नाही आहे। आदिवासींमध्ये कोणाला तुम्ही समावेश करू शकता, बाहेर काढू शकता, कोर्टाला अधिकार नाही, फक्त महाराष्ट्र सरकारला अधिकार नाही। एक प्रक्रिया असते, महाराष्ट्र सरकारला विचारलं जाईल, ते TRT आहे, आदिवासी संशोधन जी हे आहे, आपली संस्था आहे पुण्याला, तिथे चर्चा केली जाईल, अभ्यास केला जाईल, अँथ्रोपॉलॉजिस्ट आहे त्यांच्यासमोर चर्चा केली जाईल। त्याच्यानंतर राष्ट्रीय जनजाती आयोग, जनजाती सांगतात ते आदिवासी आयोग आहे, राष्ट्रीय आदिवासी आयोग आहे, तिथे चर्चा केली जाईल, तिथे अभ्यास केला जाईल।
त्यानंतर संसदेत चर्चा होईल. एकदा संसदेत आलं तर मी गप्प बसणार नाही आहे, मी पण आवाज उठवणारच आहे. जे चुकीचे आहे निश्चितपणे मी त्याचा विरोध करणारच. आणि संसदेनंतर राष्ट्रपतींकडे जाईल आणि राष्ट्रपती आपले आदिवासीच आहे, आदिवासी महिला आहे. तर मला वाटतं निश्चितपणे असं काय घुसखोरी करायचं कोणी प्रयत्न करणार तर आम्ही वारंवार त्यांना थांबू. मी आपला गावी देतो, संसदेत असो आणि महाराष्ट्रात असो, निश्चितपणे आम्ही असे घुसखोरींचा विरोध करणार आहोत आणि निषेध करणार आहोत. मी आपल्याला हेही सांगू इच्छितो की वडील मंत्री असताना किंवा आमदार असताना त्यांनी TRTI ला, आदिवासी संशोधन संस्थेला पुण्याला एक मीटिंग घेतली होती आणि त्यामध्ये आदिवासी मध्ये ST लिस्ट मध्ये जे 1950 आहे 1976 आहे ते यादीमध्ये आम्ही तपास करायला बसलो की किती आदिवासी जमाती अजूनपर्यंत आहे, अस्तित्वात आहे. मग त्याच्यामध्ये असं माहिती पडलं की हे धनगर का घुसखोरी करायला पाहता, इतर समाज का घुसखोरी करायला पाहता, जे विलुप्त झाली आहे त्यांना काढण्यात यावं. नाही तर वारंवार ही घुसखोरी चालूच राहील, दुसऱ्यांच्या नावावर याच्या नावावर घुसखोरी चालू राहील. तर मी आमदार साहेबांना विनंती करतो, आपल्याला आदिवासी सल्लागार समिती असणार आहे, त्याच्या मलाही पत्र आलंय, तुम्हालाही आलं असेल, मी आमंत्रित सदस्य म्हणून आहे. तर निश्चितपणे आपण ते आदिवासी सल्लागार समितीमध्ये मुख्यमंत्री साहेबांसमोर ते प्रश्न उपस्थित करू की हे जे विलुप्त असणार, ज्यांची काही संख्या नाही, त्यांचं फक्त नाव असंच टाकून ठेवलंय, त्यांना काढण्यात यावं. म्हणजे घुसखोरी करणारे लोक तिथे कुठेतरी आपला बंदी टाकावं लागेल, नाहीतर ही घुसखोरी थांबणार नाही. फार गंभीर विषय मित्रांनो, हे सामाजिक पद्धतीने सांगतोय, कायदेशीर पद्धतीने सांगतोय. वकील मंडळीने समजून घ्यायला पाहिजे की आपली 1976 यादी आहे, त्यामध्ये आपल्याला किती जमाती, किती ट्रायबल आदिवासी आता आहे, जे नाही आहे त्यांना आपल्याला नाव आहे ते कॅन्सल करावं लागेल, जे आहेत नाही. नाहीतर बाहेरची, जसं हैदराबाद गॅझेटचे एक्झाम्पल घेता, मग दुसऱ्या राज्याच्या गॅझेटचे एक्झाम्पल घेईल आणि सांगेल की तिकडे आरक्षण दिलं जातं इतर राज्यात, तर आम्हाला पण द्या. हे वारंवार होणार आहे. ही संघर्ष फार मोठा आहे. आणि मी पाहतो आहे, मी आपल्या वकील मंडळींनाही विनंती करेल की निश्चितपणे तुम्ही पुढाकार घ्या, माझ्यासोबत चर्चा करा. मी पण वकीलच आहे, आपण बसू शकतो, माझे थोडंसं मार्गदर्शन घ्या. मी तुम्हाला काय सांगू शकतो, मला अपेक्षा आहे की तुम्ही इथे वकिली करता, प्रॅक्टिस करता, खूप छान गोष्ट आहे, पण औरंगाबादला पण जा, मुंबई हायकोर्टाला पण जा. मी आता वडिलांनी सांगितलं, संसद कधी कधी चालतं, संसद वारंवार चालत नसतं, कधी कधी अडजन केलं जातं, तर स्थगित केलं जातं. पण त्यानंतर मी पण विचार करणार आहे की सुप्रीम कोर्टात, सर्वोच्च न्यायालयात मी परत प्रॅक्टिस सुरू करू, तिथे न्याय द्यायचा आहे. मी आपल्याला अजून एक गंभीर विषय सांगू इच्छितो, वकिली सुरू करणार आहे. वकिली इथे सामाजिक वकिली चालूच आहे, पण तिथे कोर्टात वकिली परत सुरू करावं लागणार आहे, का समाजासाठी उतरावं लागेल. आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो, सर्वोच्च न्यायालयामध्ये क्रिमी लेअर जे ओबीसी में होतं ते आता SC आणि ST मध्ये टाकण्यासाठी पिटिशन दाखल केलंय आणि तो कोर्टाने ऍडमिट केला आहे. हे एक डेंजरस गोष्ट आहे, समजून घ्या मित्रांनो. त्यासाठी SC समाजात मधले तिथे पिटिशन दाखल करताय, इंटरव्हेन्शन दाखल करताय. आदिवासी समाज संघटना पुढे आली नाही आहे अजून. मला तिकडे वकील मंडळी विचारत होते, एकही आदिवासी संघटना पुढे येत नाही आहे. त्यासाठी तुम्ही असणार, मला त्याच्या पार्टी बनवा, आपण जाऊ तिथे इंटरव्हेन्शन करू. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पण आपल्याला वकिली करावं लागणार आहे. तर निश्चितपणे मला वाटतं असे अनेक मोठे मोठे प्रश्न आहे, आपण मार्गी लावू. आणि मी आपल्याला हेही सांगू इच्छितो की जे महाराष्ट्रभरात चाललं आहे, एक ब्राह्मण माणूस प्रत्येक जातीमध्ये फूट पाडायचे प्रयत्न करतो आहे. भले ओबीसी असणार, मराठा असणार, आदिवासी असणार, बंजारा समाज असणार, धनगर असणार, सर्वांना फूट पाडायचे एक ब्राह्मण माणूस करतोय. ही वस्तुस्थिती आहे. मी मराठा याच्याबद्दल काय बोलणार नाही, पण जे GR निघालंय ते कायदेशीर पद्धतीने नाही आहे. मी कायदा आपल्याला समजून सांगितलं, काय पद्धत असते, कसं पूर्ण प्रोसेस केला जातो, वरतीपर्यंत संसदेपर्यंत विषय जाईल, राष्ट्रपतीपर्यंत विषय जाईल, तर कुठेतरी आरक्षण भेटतं. असं GR काढून आरक्षण भेटत नाही. तर ही फार चुकीच्या पद्धतीने कामकाज चाललं आहे. राजकीय बोलायचं नव्हतं, पण तरी मी आपल्याला सांगू इच्छितो, हे गोष्टीचे निषेध करावा लागेल. आणि आमदार साहेबांना सांगेल की तुम्ही राजीनामाची घोषणा केली होती, पण मी आपल्याला अजूनही विनंती करतो, राजीनामाचा अजून भाषा करू नका. जे दिवशी विधानमंडळमध्ये, विधानसभेत हे प्रश्न उपस्थित केला जाईल, तेव्हा मी तर संसदेत आहे लढा देण्यासाठी, पण विधानसभेमध्ये तुम्ही तिथे खंबीरपणे उभे राहा आणि तिथे निषेध करा, विरोध करा, हे मी आपल्याला विनंती करतो. एवढंच सांगू इच्छितो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद खासदार साहेब. नक्कीच आम्ही तुम्हारी टाइम काढी को इतना तुम्हा पण बऱ्याचशा गोष्टी इथे या नॉलेज लिहिला का जे हम आम्हा वकील संघ या ठिकाणी आपण एकत्र बोहिला नियोजन कौतिल्य हम लगेच या